नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला कार्यक्रम पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे, कारण आजचा आपला विषयच आहे 12वी नंतर कॉमर्स मध्ये शिक्षणाचे सर्वोत्तम पर्याय. आणि या विषयासंदर्भात आणि करिअर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत चार्टर्ड अकाउंटंट आणि शिक्षण तज्ञ असणारे सीए निलय मेहताजी. सगळ्यात आधी आपण सरांचं स्वागत करूयात. नमस्कार सर, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. आपण चर्चेला सुरुवात करण्याआधी मी निलय मेहताजी यांची ओळख आपल्याला करून देऊ इच्छिते. निलय सर चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यासोबतच कॉमर्स शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक एज्युकेशन देणाऱ्या निलया एज्युकेशन ग्रुपचे ते फाउंडर आणि सीईओ सुद्धा आहेत. निलया ग्रुपच्या 100% प्रॅक्टिकल शिक्षणामुळेच आजवर 9,000हून अधिक विद्यार्थ्यांचं यशस्वीपणे करिअर घडलेलं आहे आणि निलया ग्रुपच्या या कार्यासाठी त्यांना भरपूर नामांकित अवॉर्ड्सने सुद्धा गौरवण्यात आलेलं आहे. तर आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत 12वी नंतर कॉमर्समध्ये शिक्षणाचे कोणकोणते सर्वोत्तम पर्याय आहेत. त्यामुळे प्रश्नांना आपण सुरुवात करणार आहोत. कॉमर्समध्ये खरं तर उत्तम करिअर करायचं असेल तर एक 12वी नंतर कोणत्या प्रकारचे पर्याय विद्यार्थ्यांना सध्या उपलब्ध आहेत? आता नाईब कॉलेजमध्ये स्पेसिफिकली 12वी नंतर प्रॅक्टिकल एज्युकेशन आणि इंडस्ट्री ओरिएंटेड किंवा बिझनेस ओरिएंटेड एज्युकेशन देणारे स्मार्ट BBA आणि स्मार्ट BCom हे अतिशय दोन सुंदर पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायामध्ये पुणे युनिव्हर्सिटीच्या BBA आणि BCom या डिग्रीसोबत 100% प्रॅक्टिकल एज्युकेशन दिले जाते. असं एज्युकेशन जे जॉबसाठी लागणार आहे, बिझनेससाठी लागणार आहे, त्याचे सगळे प्रॅक्टिकल टेक्नॉलॉजी हे सगळं दिलं जातं पुणे युनिव्हर्सिटीच्या BCom BBA डिग्रीसोबत, जेणेकरून मुलगा आयुष्यात जॉबमध्ये बिझनेसमध्ये पूर्ण यशस्वी झालाच पाहिजे. आणि सगळ्यात मोठी खासियत म्हणजे 100% जॉब गॅरंटी स्टॅम्प पेपरवरती लेखी दिली जाते. एवढे सुंदर आणि एवढे कॉन्फिडंट आहेत हे कोर्सेस. NIB या कॉलेजमध्ये कोणत्या पद्धतीचे पर्याय कॉमर्स नंतर विद्यार्थ्यांना आहेत 12वी नंतर हे तर तुम्ही सांगितलं, पण स्मार्ट BCom तुम्ही उल्लेख केला. त्या स्मार्ट BCom मध्ये आपण वेगळं असं काय देता आणि कोणासाठी नेमकं आहे? आता हे स्मार्ट BComची थोडक्यात ओळख करून घ्यायला आपण स्क्रीनवरती नजर मारूयात. हा कोर्स रेग्युलर BCom पेक्षा खूप सुंदर आणि खूप वेगळा आहे. कशा पद्धतीनं? पहिली गोष्ट शिक्षण. स्मार्ट BCom मधलं सगळं शिक्षण 100% प्रॅक्टिकल आहे आणि असं आहे की जे जॉबला लागतंय, फायनान्स, अकाउंट, रिसेंट GST मधले 10 दिवसापूर्वी झालेले चेंजेस पण ह्याच्यामध्ये आम्ही कव्हर करतो. इन्कम टॅक्स नवा काय आलाय, जॉबची भरपूर इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस, कम्युनिकेशन स्किल्स तयार करणे, अशा पद्धतीनं हितलं शिक्षण खूप आधुनिक आणि खूप प्रॅक्टिकल आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट वेगळी म्हणजे झटपट जॉब. फर्स्ट इयरमध्ये सगळं प्रॅक्टिकल दिलं जातं शिक्षण आणि सेकंड इयरलाच, सेकंड इयर BCom मध्येच म्हणजे वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी आम्ही तुम्हाला जॉब लावतो आणि तो पण 10 ते 18 हजार स्टार्टिंग सॅलरीचा दर महिना. आणि हा झटपट जॉब देणारं हे एकमेव भारतातलं एज्युकेशन आहे. मग हा जॉब नुसतं तोंडी नाही सांगत, तर आम्ही 100% जॉब गॅरंटी स्टॅम्प पेपरवर देतोय. एवढंच काय, जॉब नाही तर फीस परतचं चॅलेंज पण आम्ही देतोय. ही तिसरी खासियत ह्या स्मार्ट BComची. आणि चौथी, नुसतं जॉब लावून नाही हो चालत, तिथे ग्रोथ पण झाली पाहिजे. तर इतकं डेप्थ एज्युकेशन आहे हे की 26-27 वयापर्यंत तो मुलगा 10 ते 12 लाखाच्या वार्षिक सॅलरीपर्यंत नक्की पोहोचतो. भरपूर मुलं आहेत की जी 8 लाखावर पोहोचली आहेत, 9 लाखावर पोहोचली आहेत, 15 लाखावर पोहोचणारी पण काही मुलं आहेत की ज्यांनी 26-27 एजपर्यंत ती ग्रोथ केलेली आहे. आणि मग पाचवी खासियत म्हणजे संस्कार आणि आयुष्य. कदाचित भारतातलं पहिलंच एज्युकेशन जे मुलांना संस्कार देत आहे, आयुष्य कसं जगायचं, अँगरवरती कंट्रोल कसा करायचा, व्यसनं कशी नाही करायची, ह्या सगळ्यांचं ट्रेनिंग, मेडिटेशन हेही या कोर्स बरोबर होतं. इनफॅक्ट आयुष्य आणि सक्सेस हे दोन्ही घेतलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इतकं सगळं देऊन पण 3 वर्षाचा खर्च जर तुलना केली तर नॉर्मल BComचा खर्च 30,000 फी, क्लासेस, काही कॉम्प्युटर, लाखभर वर्षाला येतो. ह्याचा खर्च वर्षाला 3 वर्षाला 1,60,000 आहे. रेग्युलर BComचा 3 वर्षाला लाखभरापर्यंत जातो. स्मार्ट BCom 3 वर्षाचा खर्च 1,60,000 आहे. पण SYला जॉब मिळाल्यामुळं SY मध्ये 1.5 लाख वार्षिक सॅलरी, TY मध्ये 2 लाख म्हणजे 3.5 लाख उत्पन्न मिळतंय. म्हणजे शेवटी 2 लाख उत्पन्न इथं मिळतंय आणि रेग्युलर BComला 1 लाख खर्च होतोय. म्हणजे 3 लाखाचा फायदा करून देणारा असं स्मार्ट BCom आहे. भारतातलं एकमेव BCom जे 18व्याच वर्षी तुम्हाला जॉबला लावतंय, सेटल करतंय आणि पुढे 26-27 पर्यंत 10-12 लाख पर्यंत ग्रोथ देण्याची कॅपॅबिलिटी तुमच्यात निर्माण करतंय.
अजून काय हवंय इतकं सुंदर बीकॉम असताना. नाही नक्कीच. आणि खरं तर वयाच्या 18व्या वर्षी तुम्ही म्हणताय 100% जॉबची गॅरंटी ही NIB या कॉलेजमधल्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळू शकते. आणि याच जर तुम्ही स्मार्ट बीकॉम बद्दल सांगितलं, आता मात्र स्मार्ट BBA याविषयी थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं. अच्छा, तर आता आपण स्मार्ट BBA बद्दल जाणून देऊयात. आणि हा पण खूप वेगळा आहे बरं का. नॉर्मल BBA पेक्षा अगदी अफलातून आहे. अहो, नॉर्मल BBA म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण देणारी एक 3 वर्षाची डिग्री. स्मार्ट BBA भरपूर स्किल्स, भरपूर बेनिफिट्सचं अख्खं एंटायर पॅकेज आहे. काय हे पॅकेज आपण एकदा स्क्रीनवरती नजर टाकूयात. दिस इज स्मार्ट BBA. जरा स्क्रीन लावताय प्लीज. तर सिलेबस जर बघितला आपण स्मार्ट BBAचा, तर पहिली गोष्ट 100% ऑलराऊंड. बिझनेसला जी नीड आहे, फायनान्स, डिजिटल मार्केटिंग, HR, बिझनेस मॅनेजमेंट, इम्पोर्ट एक्सपोर्ट, ह्या सर्व गोष्टी ह्याच्यात. म्हणजे HR, बिझनेस, फायनान्स, मॅनेजमेंट ह्या सगळ्या क्षेत्रात जणू काही तुमचं स्पेशलायझेशन होतंय 5-6 क्षेत्रांमध्ये. असा ह्याचा सिलेबस ऑलराऊंड आहे. दुसरी गोष्ट, बिझनेस आजकालच्या टेक्नॉलॉजीवर आहेत. ऑनलाईन बिझनेस, डिजिटल मार्केटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, टॅक्सेशनचे पोर्टल्स, ही सगळी टेक्नॉलॉजी शिकवायला NIB कॉलेजमध्ये 200 कॉम्प्युटरच्या लॅब्स आहेत. एवढी फॅसिलिटी कुठल्याच BBAला नाही आहे. तिसरी खासियत म्हणजे 100% प्रॅक्टिकल शिक्षण. म्हणजे त्याला प्रोजेक्ट दे, डिजिटल मार्केटिंग झालंय, आता पोस्ट कशा बनवायच्या, फायनान्स शिकलोय, आता प्रोजेक्ट रिपोर्ट बनव, फिनान्शियल मॉडेलिंग कर, शेअरचे रिअल लाईफ रिसर्च कर, अकाउंटिंग शिकलाय, आता 2 कंपन्या फायनल करून दे, इंडस्ट्रीला व्हिजिटला जाऊ, इंडस्ट्रीचे एक्सपर्ट्स आपण बोलू. अशा पद्धतीनं पूर्ण प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट बेस्ड शिक्षण दिलं जातं. मग स्मार्ट BBAची चौथी खासियत येते, लाईफला एक्सपोजर पाहिजे ना. बिझनेसमन पुस्तकातून घडत नाही, तो स्मार्ट बनला पाहिजे. त्याच्यासाठी स्टेज डेअरिंग, कम्युनिकेशन, सॉफ्ट स्किल्स, लिडरशिप, गॅदरिंग्समध्ये, ट्रेकिंगमध्ये, जेणेकरून तो ॲडव्हेंचरस व्हावा. ह्या सगळ्या गोष्टींचं सोशल एक्सपोजर पण त्याला दिलं जातं. मग 5वी गोष्ट येते NIBचं टीचिंग. अहो, काय सुंदर फॅकल्टी आहे. सगळ्या प्रॅक्टिकल वर्ल्डमधून ज्यांनी 10-10, 15-15 वर्षही बिझनेसमध्ये काम केलेलं आहे. 3 चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरीज, LLBs, MBAs, अशी लोक आहेत जी टॉप क्वालिटी आहेत. एकदा तुम्ही व्हिजिटला याल ना, तेव्हा टीचरशी बोला. मग तुम्हाला कळेल की ते टीचर किती क्वालिटी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही फक्त 40 मुलांना ॲडमिशन देतो. त्याच्यामुळे पर्सनल अटेन्शन देऊ शकतात आमचे सगळे टीचर. आणि प्रत्येक मुलाची 100% ग्रोथ होतेच होते. आता मग पुढचं 6वी खासियत, आम्ही हेल्थ, योगा, मेडिटेशन, म्युझिक, स्पोर्ट्स, गिटार, ह्याचं सगळं ट्रेनिंग, अगदी स्पोर्ट्समध्ये गोल्फ पण, स्नूकर पण, जेणेकरून माणूस आनंदी आयुष्य पण जगेल. त्याला सेक्रेड लेसन सारख्या टॉपिकमधून आदर्श आयुष्य कसं जगायचं हेही शिकवलं जातं. आणि हे सगळं दिल्यावर त्याला 7वी गोष्ट ऑटोमॅटिकली मिळते, म्हणजे 100% सक्सेसची गॅरंटी. मी गॅरंटेड सांगतो, माझा नाईबचा स्टुडंट बिझनेसमध्ये गेला तरी आयुष्यात तो सक्सेस होणारच. आणि आहेत कित्येक मुलं जे आज बिझनेसमध्ये करोडोत कमवायला लागले. 5-5, 7-7 करोडच्या प्रॉपर्टी करणारे काही वैभव सारखे स्टुडंट आहेत की ज्यांनी शून्यातनं आलेले आणि आज इथपर्यंत पोहोचलेले आहेत. तर असा हा स्मार्ट BBA फक्त BBAच नाही ना, खरं तर MBA पेक्षाही खूप हायर आहे. माझी हॉस्टेलला राहणारी मुलं सांगतात, सर पुण्याच्या टॉप कॉलेजचे MBA लास्ट इयरची मुलं आम्हाला प्रश्न विचारतात आम्हाला. आणि म्हणून त्यांच्या तोंडून मी हे सांगेन की हा कोर्स इतर BBAच नाही तर MBA पेक्षाही खूप हायर आहे. असा आहे हा नाईब कॉलेजचा स्मार्ट BBA. स्मार्ट BBA कोर्स याबद्दल जो तुम्ही खरं सांगितलं, आणखीन या स्मार्ट BBAच्या स्कोप विषयी खरं तर जाणून घ्यायचंय, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पुढे स्कोप आहेत. अच्छा, स्मार्ट BBA नंतर भरपूर क्षेत्रात स्कोप आहे. पुन्हा एकदा स्क्रीन घेताय. तर पहिली गोष्ट 100% जॉब. 100% जॉब गॅरंटी देतोय आम्ही. अगदी कंपन्या 3D PLM सारख्या कंपनी, इन्फोसिस, टाटा, हजारो कंपनी आहेत की जिथं आजपर्यंत प्लेसमेंट होत आहेत. कॉग्निझंट असेल, EY असेल, UBS आहे स्वित्झर्लंडची, अशा ठिकाणच्या कंपन्यात पण प्लेसमेंट होतीये. 5 सेमिस्टर झाले की 6व्या सेमिस्टरला मुलांना इंटर्नशिप दिली जाते. इंटर्नशिपमध्येही पेमेंट स्टायपंड चांगले मिळतात. आणि त्याच्यानंतर अराउंड 3 ते 5 लाखाची सॅलरीची स्टार्ट होते.
वार्षिक 3 ते 5 लाखाची सॅलरीची स्टार्ट होते आणि ही पुढं मुलं खूप छान ग्रोथ करतात. सो पहिला स्कोप आहे जॉबमध्ये. दुसरा स्कोप आहे हायर एज्युकेशन. ज्यांना MBA ला जायचं आहे, CFA ला जायचं आहे, इंटरनॅशनल MS करायचं आहे. आज मिताली वाणीसारखे स्टुडंट जे इंटरनॅशनल MBA ला गेलेले आहेत, यश पटेल जो CFA करतोय, अभिमानाने सांगतो सर मेरा ना क्लास में सबसे बढ़िया परफॉर्मन्स रहता है, मेरे टीचर भी कहते यार कहाँ से सीखा है यार तू. आणि हा जो कॉन्फिडन्स आणि ही जी कॅपॅबिलिटी वाढते ती स्मार्ट BBA मुळे वाढते. तिसरा स्कोप आहे स्टार्टअप. तुम्ही स्टार्टअप चालू करा, इथले प्रॅक्टिकल स्किल्स तुम्हाला स्टार्टअपमध्ये यशस्वी करतील आणि आम्ही लाईफ टाईम सपोर्ट देतोय तुम्हाला सक्सेससाठी. आणि मग चौथा स्कोप आहे तो म्हणजे फॅमिली बिझनेस. छोट्या दुकानाचे मॉल बनवा, ब्रँचेस करा, फ्रँचायझीज करा, ऑनलाईन बिझनेस टाकून ग्लोबल लिहा. असे असंख्य स्कोप कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्ही उतरू शकता, कुठलेही जॉब तुम्ही करू शकता. असे असंख्य स्कोप स्मार्ट BBA नंतर तुम्हाला अवेलेबल आहे. नाही, नक्कीच खऱ्या अर्थाने NIB या कॉलेजमधले जो कुठलाही विद्यार्थी असेल याला फक्त 100% जॉबचीच गॅरंटी मिळत नाही, तर 100% त्याचा सर्वांगीण विकास होतो आणि म्हणून अर्थात अशा विद्यार्थ्यांना यश सुद्धा हे मिळतंच. तर आणखीन सुद्धा आपण जाणून घेणार आहोत कॉमर्समधले वेगवेगळे कुठले पर्याय आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण 12वी नंतर कॉमर्समध्ये शिक्षणाचे सर्वोत्तम पर्याय कोणते आहेत याबाबत चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत शिक्षण तज्ज्ञ आणि CA असणारे निलय मेहताजी. आपण प्रेक्षकांमधनं आणि काही पालकांनी आपल्याला प्रश्न पाठवलेले आहेत, विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवले आहेत, खास तुमच्यासाठी ही प्रश्न घेणार आहोत. सोलापूरहून महेश खामकर म्हणतायत की MBA आणि इंजिनिअरिंग करून सुद्धा सर जॉब मिळत नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही 100% जॉबची गॅरंटी कशी काय म्हणताय? काय महेश खामकरजी म्हणतायत. महेश 100% जॉब गॅरंटीज देत नाहीये, तर 100% फीज रिफंडचं पण चॅलेंज देतोय, इतका आत्मविश्वास आहे. कारण काय आहेत माहिती आहे? पहिली गोष्ट, शिक्षण एवढं प्रॅक्टिकल आहे आणि इतकं पर्सनल अटेन्शन देतोय आम्ही. कुठला प्रोजेक्ट केला, तो बोलतोय का, त्याला कॉन्फिडन्स दे, त्याच्याकडून करून घे. त्याच्यामुळे प्रत्येक मुलाची ग्रोथ होते. आणि जो पण मुलगा 90% अटेंडन्स देतो आणि 90% दिलेले प्रोजेक्ट करतो ना, त्याला आम्ही 100% जॉब गॅरंटी लेखी स्वरूपात देतो. 2008 सालापासून मागच्या 14 वर्षात 9,000च्या वरती प्लेसमेंट झालेले आहेत. 1,000च्या वरती एम्प्लॉयर आमच्या बरोबर असोसिएटेड आहेत. आज सकाळी पण एका कंपनीचा फोन आलेला आणि त्यांना द्यायला माझ्याकडे कॅन्डिडेट्स अवेलेबल नाही आहेत, 15 दिवसात नवीन बॅच येईल त्यावेळी मी तुम्हाला बोलवतो म्हणून सांगितलंय. आणि असे 5 ते 6 एम्प्लॉयर लाईनमध्ये आहेत. जे रॅफल विमान बनवणारी कंपनी, त्यांचे 50 ते 60% स्टाफ एक वेळ आमच्याकडून रिक्रूट होता. म्हणजे इतक्या प्रमाणात डिमांड आहेत. आणि म्हणून अगदी काळ्या दगडावरची रेघ की निलयात जॉईन होणारा मुलगा जॉबला लागतोच लागतो. काही मुलं कमकुवत असतात, अभ्यास करत नाहीत, अटेंडन्स देत नाहीत. आम्ही त्यांना पण पुन्हा शिकवतो, बूस्टर बॅच घेतो आणि जोपर्यंत जॉब लागत नाही तोपर्यंत त्यांचा हातच आम्ही सोडत नाही. हा कोर्सच खरं तर जॉब लागल्यावर पूर्ण होतो. म्हणजे नाईब कॉलेजला आलेला मुलगा हा जॉबला लागणारच, आयुष्यात यशस्वी होणारच, याची आम्ही पूर्ण खात्री करतो. नाही, नक्कीच. आता संगमनेरहून रोहन पानसरे यांनी तुम्हाला प्रश्न विचारला, ते म्हणजे स्मार्ट BBA आणि BCom यासोबत गव्हर्नमेंटची डिग्री मिळू शकते का? रोहन पानसरे. हो रोहन, या दोन्हीमध्ये इनफॅक्ट पुणे युनिव्हर्सिटीच्या BCom आणि BBA डिग्री सोबतच हे प्रॅक्टिकल स्किल्स दिले जातात. आणि ह्याच्यात पुणे युनिव्हर्सिटीची BCom BBA तर मिळतीच आहे, पण बरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे स्किल सर्टिफिकेट्स पण मिळतात बरं का. आणि ठाण्याहून आता नेहा कुलकर्णी हिने प्रश्न विचारलेला आहे, ते म्हणजे सर तुमचं कॉलेज तर मला आवडलं, पण नॉर्मल BComची फी ही अगदी 30,000 आहे, पण तुमच्या BComची 1,60,000, तर एवढा फरक का आहे सर? नेहा, मी मगाशी सांगितलंय, नीट विचार कर. नॉर्मल BComची 3 वर्षाची फी 30,000 आहे बरोबर, पण क्लासेस लावले की अजून 30-40,000. थोडे जरी कॉम्प्युटरचे कोर्सेस केले तरी 30-40,000 खर्च. काहीतरी शिकावं लागेल ना, टॅली, थोडंसं बाहेर कम्युनिकेशन, कारण हे नॉर्मल BCom मध्ये होत नाही. म्हणजे लाख रुपये तरी जातात. आता स्मार्ट BComचा विचार कर. आम्ही 1,60,000 फी घेतोय, पण ह्यात सगळं पॅकेज दिलंय. कम्युनिकेशन, कॉम्प्युटर, SAP सारखं सॉफ्टवेअर जे शिकायला बाहेर 80,000 रुपये लागतात. टॅली शिकायला कितीतरी वेळ लागतो. इन्कम टॅक्सचे पोर्टल शिकवतोय, फायनान्स शिकवतोय. म्हणजे 1,60,000 मध्ये तुला खूप जास्त शिकायला मिळालं बाहेरपेक्षा. आता दुसरी गोष्ट, SY मध्येच 1.5 लाखाचा जॉब मिळाला वार्षिक, म्हणजे महिना 10,000 ते 18,000.
TY मध्ये 2 लाख तरी मिळतील, म्हणजे 3.5 लाख मिळाले तुला. 1.60 गेले, 3.5 मिळाले, म्हणजे 1,90,000 इन्कम झालंय तुला स्मार्ट बीकॉम मध्ये. म्हणून हा कोर्स तुझ्या रेग्युलर बीकॉम पेक्षा खूप फायदेशीर आहे. आणि नेहा, एक गोष्ट लक्षात ठेव, एज्युकेशन खर्च नाहीये, एज्युकेशन इन्व्हेस्टमेंट आहे. स्मार्ट BBA आणि स्मार्ट बीकॉम हे दोन्ही कोर्स इन्व्हेस्टमेंट आहेत, जे आयुष्यभर तुम्हाला भरपूर सॅलरीत ग्रोथ देणार आहेत. 3 लाखाचा फायदा तर फक्त बीकॉम मध्ये झाला, पुढे लाखोंचा फायदा होणार आहे. म्हणतो ना आपण की सोने के अंडे देणारी मुर्गी, अशी ही मुर्गी आहे स्मार्ट BBA आणि स्मार्ट बीकॉम, जी आयुष्यभरात लाखो करोडोंचे फायदे तुम्हाला करून देईल. सर, तुम्ही एवढं म्हणताय खरं. आता मला इथे प्रश्न विचारायचे की 100% जॉब गॅरंटी मिळते, पण मग जॉब लागल्यानंतर सॅलरीमध्ये ग्रोथ कशी काय मिळू शकते? अरे, जेव्हा स्किल आहेत ना, तेव्हा एम्प्लॉयर सांगत येतात आम्हाला की सर तुमचा मुलगा काय परफॉर्म करतोय. म्हणजे प्रकाश बेलीकर सारखा होता की सर 6 महिन्यात मला डबल राईज मिळाली. आणि असे शेकडो स्टुडंट आहेत जे सांगायला येतात. म्हणजे आज कौशिक हराळीकर आहे, आज तेजस जोशी आहे, कुमार फुलपगर आहे, धनश्री तर सिनियर मॅनेजर झाली ICICI बँकमध्ये. ह्या कौशिक हराळीकर वगैरे, अगदी फुलपगरला 15 ते 20 लाख पर्यंतचे सॅलरी पॅकेज मिळायला लागलेत. मी मगाशी वैभव पाटीलचा उल्लेख केलता. अहो, शून्यातनं गावाकडनं आलेला मुलगा आज पुण्यात 5 ते 7 करोडची प्रॉपर्टी केली आहे काही वर्षामध्ये त्यानं. हे सगळं यश, ही सगळी ग्रोथ आम्ही बघतोय. ह्या 9,000 प्लेस केलेल्या मुलांमधले शेकडो मुलं येऊन, अगदी लीना तोतलासारखे, अंजली वाजपेयी, ज्या इन्फोसिसमध्ये सिनियर मॅनेजर झाल्यात. एवढी ग्रोथ होताना आम्हालाही वाटतं अरे वाह, काय कॉन्ट्रीब्युशन करू शकतो ह्या मुलांच्या लाईफमध्ये आम्ही नाईब कॉलेज थ्रू आणि स्मार्ट BBA, स्मार्ट बीकॉम आणि आमच्या इतर 2 कोर्सेस थ्रू पण. बरं का, आता पुन्हा प्रेक्षकांमधनं आपल्याला प्रश्न आलेला आहे. पुण्याहून मनोज शहा हे म्हणतात की माझा मोठा बिझनेस आहे, माझ्या मुलाला बिझनेसमध्ये आणायचंय, तो खूप हुशार पण मग त्याला इंजिनिअरिंगला पाठवू देत की स्मार्ट BBA करू? बरोबर, मनोज शहांचा प्रश्न. बरोबर. बरं मनोज भाई, एक गोष्ट मला सांगा फ्रँकली, मुलाला बिझनेस लीडर बनवायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याला लीडरशिप शिकवली पाहिजे. अहो, इंजिनियर तर फॅक्टरीचा सेटअप बघण्यासाठी असतो, CA सारखा कोर्स टॅक्स कन्सल्टन्सी किंवा टॅक्सचं काम करण्यासाठी असतो. आपल्याला तर बिझनेस लीडरशिप करायची आहे ना. धीरूभाई अंबानींनी पेट्रोकेमिकलची कंपनी टाकली तेव्हा ते काही पेट्रो इंजिनियर झाले नाहीत. टाटांनी जेव्हा हॉस्पिटल्स टाकले तेव्हा ते काही MBBS शिकून आले नाहीत. वी कॅन हायर इंजिनियर्स, वी कॅन हायर डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, बट बिझनेस इज युअर बेबी अँड यू हॅव टू लीड इट. बिझनेसमन झाल्यानंतर तुम्हाला शेवटी मार्केटिंग, बिझनेस मॅनेजमेंट, स्टाफ मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट ह्याच्यामध्येच 90-95% वेळ जातो. मग तुम्ही ते शिकलं पाहिजे ना. बघा ना, धीरूभाई अंबानी सारख्या व्हिजनरीनी पण आपल्या मुलाला, मुकेशजींना बिझनेस मॅनेजमेंट शिकवलं, बाकी कोर्सेस नाही केले. ह्याच्यावरनं लक्षात घ्या, तुम्हीही तुमच्या मुलाला बिझनेस मॅनेजमेंट शिकवा. 12वी नंतर अगदी 100% स्मार्ट BBA ला टाका. तो प्रॅक्टिकली बिझनेस शिकेल, बिझनेस लीडर होईल आणि पुढे तुमच्या इंडस्ट्री ओरिएंटेड एखादा वर्षाचं शिक्षण दिलं किंवा एखादा वर्ष त्यानं त्या इंडस्ट्रीत जॉब केला तर तो त्या इंडस्ट्रीसाठीही एक्सपर्ट बनेल आणि पुढे यशस्वी होईल. तर बिझनेस लीडर घडवायचे आपल्याला, त्यांना लीडरशिप शिकवूयात आपण. बरोबर. असाच प्रश्न आहे पनवेलहून सीमा देवरे यांनी विचारला की माझ्या मुलीला बिझनेस मॅनेजमेंट शिकायचंय, पण तिने BBA, BBM, BMS यातलं काय करावं आणि कॉलेज कसं निवडावं, आमचा जरा खूप गोंधळ झालाय. अच्छा, एक साधा गोष्टीचा विचार करा. एक पहिली गोष्ट लक्षात घ्या देवरे मॅम, BBM असो, BMS असो, BBA असो, ह्या सगळ्या बिझनेस मॅनेजमेंटमधल्या डिग्री आहेत. पुढे जाताना कुठली डिग्री आहे ना, कुठेही काही फरक पडत नाही. सो तिन्ही डिग्री इक्विव्हॅलंट आहेत. डिग्रीचा विचार करू नका. आता दुसरी गोष्ट, जॉब किंवा बिझनेसला सक्सेस व्हायला काय लागतं? स्किल्स लागतात. उद्या मी MBA, मला जॉब द्या, कोणी देत नाही हो. स्किल्स बघतात. सो असा कोर्स निवडा की जिथं तुम्हाला स्किल्स मिळत आहेत, प्रॅक्टिकल स्किल्स, टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन. म्हणून मी तिसरी गोष्ट तुम्हाला सांगेल देवरे मॅम, स्मार्ट BBA 12वी नंतर एकमेव कोर्स आहे जो पर्सनॅलिटी घडवतोय, एज्युकेशन देतोय, सगळं प्रॅक्टिकल देतोय, टेक्नॉलॉजी देतोय, बोलायला शिकवतोय, तडफदार पर्सनॅलिटी करतोय. सो आय विल से, कसलंही कन्फ्युजन ठेवू नका. उत्तर खूप सोपं आहे. डोळे झाकून स्मार्ट BBA ला ॲडमिशन घ्या. आज मी सांगतोय, 5 वर्षांनी तुम्ही म्हणाल की हा आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि खूप सुंदर डिसिजन होता. माझी शेकडो मुलं, म्हणजे 90% मुलं येऊन सांगतात सर आयुष्यात टर्निंग पॉईंट होता आमच्या हा स्मार्ट BBA किंवा स्मार्ट बीकॉम. 5 वर्षांनी तुमची मुलगी हे सांगायला लागेल. तर आपण एक काम करूयात, माझ्या स्मार्ट BBAच्या काही मुलांचा ना आपण टेस्टिमोनियलच बघूयात तुमच्यासाठी. नक्कीच.
Naib came to me as a savior when I was completely confused about my career. The culture here attracted me towards taking admission. The focus of mental and physical well-being, along with the safe and protective environment, makes it a very beautiful experience. When I completed my undergraduation and was looking for career options, I realized that I wanted to learn about the financial world. I knew that in order to do that, I had to join a college which focused on practical knowledge and not just rote learning, which is why I went with NIBE. At NIBE, we are taught how to live life. Various practical skills such as communication, grooming, presentations are being given utmost importance here. The peer support in our classrooms is the main aspect of NIBE. Well-developed campus and other practical skills is what NIBE carries in its potential. NIBE is a combination of passion and consistency which results into a successful career. Staff over here are highly skilled and the way of teaching is just amazing. Also, it has boosted me in all the ways. I'm very sure that the year spent here will be one of the greatest additions to my life and make me the best of human beings. NIBE provides us with a nurturing environment which is essential for growth. I'm proud to be here at NIBE. I'm damn sure that this college is nurturing the future CEO within me. तर हे कोर्सेस तर इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी स्मार्ट बीबी आहे 11वी-12वी. स्मार्ट बीकॉमला मराठी मीडियमच्या मुलांनाही आम्ही एवढंच ग्रेट करतोय. वेबसाईटवर गेलात किंवा व्हिजिटला आलात ना तर मी त्या मुलांच्याही तुम्हाला टेस्टिमोनियल दाखवेल. इथं वेळेच्या बंधनामुळे शक्य नाही. बरोबर. हे नक्कीच. आणि शेवटचा 1 मिनिट उरलाय म्हणून शेवटचा प्रश्न आहे खरं तर स्मार्ट बीकॉम आणि स्मार्ट बीबीए याबद्दल एक शॉर्टमध्ये काही माहिती देऊ शकता का? 12वी नंतर खूप सुंदर आणि आदर्श करिअर करायचं असेल तर डोळे झाकून स्मार्ट बीबीए किंवा स्मार्ट बीकॉमला या. मी सर्वांना नक्की मनापासून सांगेल की कुठलंही करिअरचा निर्णय घ्यायच्या आधी एकदा व्हिजिट द्या, एकदा भेट द्या. टीचर्सला भेटा, मुलांना भेटा. मी किंवा माझा स्टाफ तुम्हाला बुक्स दाखवेल. ते बुक्स दाखवल्यावर तुम्हाला अनालाइज होईल की अरे खरंच हे कॉलेज खूप अफलातून आहे, किती काळजी घेत आहे मुलांचं, पर्सनल अटेन्शन आहे. हे एकमेव कॉलेज आहे की जिथलं वातावरण बघून तुम्हाला प्रसन्न वाटेल, भीती नाही वाटणार की आपला मुलगा बिघडेल का काय. तर एकदा भेट द्या. भेट दिल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. माझ्या मुलांशी भेटा आणि एक दिवस तुमच्याही लाईफमध्ये तो दिवस नक्की येईल की ज्यावेळी तुम्ही प्राऊड होऊन म्हणाल की सुरुवातीला आम्हाला कन्फ्युजन होतं पण आज नक्की पटतंय की आमचं आयुष्य घडलं ते नाईबमुळं, नाईब कॉलेजमुळं. आणि ही वेळ येण्यासाठी आम्ही आमची पूर्ण ताकद लावू. माझी पूर्ण टीम समर्पित होऊन शिकवणारी टीम आहे. ती तुमच्या प्रत्येक अभ्यास करणाऱ्या आणि कष्ट घेणाऱ्या मुलासाठी समर्पित होईल. नक्कीच. खऱ्या अर्थाने कॉमर्स या क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल तर NIBE हे कॉलेज कधीही सर्वोत्तम पर्याय हा ठरू शकतो. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.